शांती. राजयोगा मेडिटेशन कोर्सच्या आजच्या 5व्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण एका सुंदर आध्यात्मिक प्रवासावर निघालोय, ज्यामध्ये आपण अनेक नवनवीन गोष्टी समजून घेत चाललेलो आहोत. तर आजच्या सत्रामध्ये आपण ह्या सृष्टीवरचा काळ किंवा ही सृष्टीच कशा प्रकारे परिवर्तन होत जाते याबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याप्रमाणे या सृष्टीवर अनेक प्रकारची चक्र आहेत, दिवस रात्रीचं चक्र आहे, ऋतुचक्र आहे, जलचक्र आहे, तसंच हे सृष्टी सुद्धा एका चक्रासारखी आहे. चक्र म्हटलं की ज्याचा आदिही नाही आणि अंतही नाही, कारण कोणत्याही चक्राला त्याची सुरुवात आणि शेवट कधीच सांगता येत नाही. तसं ही सृष्टी सुद्धा एका चक्रासारखी आहे. आणि चक्र म्हटलं की त्याचा काहीतरी ठराविक कालावधी असतो. तसे या सृष्टी चक्राचाही कालावधी आहे 5000 वर्ष. म्हणजे एक चक्र सुरू होऊन ते पूर्ण संपायला 5000 वर्ष लागतात. 5000 वर्षांनी पुन्हा फिरून तोच काळ या सृष्टीवर येत असतो. आता ही 5000 वर्ष कुठून आली? तर महाभारत हे 5000 वर्षांपूर्वी झालं. आणि महाभारताच्या शेवटी म्हटलेलं आहे की जेव्हा महाभारतासारखी परिस्थिती घराघरामध्ये दिसायला लागेल, तेव्हा तोच काळ पुन्हा आलेला आहे असं ओळखायचंय. आज आपण पाहतोय घराघरामध्ये महाभारत चालू आहे ना. आज आपल्याला शकुनीसारखी पात्र बघायला मिळतात. भीष्म पितामह, दुर्योधन, दुःशासन यांच्यासारखी ही पात्र समाजामध्ये बघायला मिळतात. कारण तोच 5000 वर्षांपूर्वीचा काळ पुन्हा आलेला आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा बायबलमध्ये सांगितलेलं आहे की ख्राइस्टच्या जन्माच्या 3000 वर्ष पूर्व देअर वॉज अ गोल्डन एरा ऑन अर्थ. आणि नॉस्ट्रडॅम्सनी सांगितल्याप्रमाणे ख्राइस्टच्या जन्माच्या 2000 वर्षानंतर साधारण देअर विल बी अगेन गोल्डन एरा ऑन अर्थ. म्हणजे पुन्हा 5000 वर्षांनी तसाच स्वर्णिम काळ या सृष्टीवर येतो असं ख्रिश्चन धर्मही सांगतो. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये कुठे ना कुठेतरी या 5000 वर्षांनी तसाच काळ पुन्हा येण्याचा उल्लेख केलेला आहे. आता चक्र म्हटलं की ते पुढं पुढं सरकत राहतं, तसं ते वेगवेगळ्या अवस्थेमधून पास होतं. त्याच्या काही अवस्था असतात. जसं दिवस रात्रीचं चक्र म्हटलं की सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र या वेगवेगळ्या त्याच्या अवस्था आहेत. तसंच या सृष्टीचक्राच्याही 4 अवस्था आहेत मुख्य, ज्याला आपण 4 युग म्हणतो. आणि या 4 युगांचंच प्रतीक म्हणून हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक काढलं जातं. आपण प्रत्येक शुभ कार्याला स्वस्तिकाचं चिन्ह काढतो, त्याला खूप पवित्र मानतो, त्याची पूजाही करतो. पण हे स्वस्तिकाचं चिन्ह नेमकं काय आहे, त्याचा अर्थ काय आहे? तर स्वस्तिक आपल्याला काय सांगतं? सु अस्ति, सु मना चांगलं, अस्ति आहे. म्हणजेच या सृष्टी चक्रातला प्रत्येक काळ आपल्यासाठी चांगलाच आहे. कधी कधी फक्त वर्तमान काळ पाहिला की आपल्याला वाटतं फार अन्याय झाला, चुकीचं झालं, दुःखद झालं. परंतु जर तिन्ही काळाचा विचार केला, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, तर प्रत्येक घटनेच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. कदाचित भूतकाळातलं कर्म असतं वर्तमान परिस्थितीचं कारण, तर कदाचित वर्तमान परिस्थितीचा परिणाम भविष्यातल्या एखाद्या गोष्टीवर होणार असतो. आणि या तिन्ही काळांचा विचार केला तर अध्यात्म सांगतं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आणि तेच आपल्याला तो स्वस्तिकाचं चिन्ह सांगत असतं. 5000 वर्षांचा हा कालचक्र आहे. याच्यामध्ये प्रत्येक युग हे 1250 वर्षाचे आहे. पहिलं युग सतयुग 1250 वर्षाचे आहे, ज्याच्यामध्ये आत्मा परमधामवरून नुकतीच आलेली आपला रोल प्ले करण्यासाठी. आणि त्यामुळे ती सर्व गुण संपन्न आहे, 16 कलांनी परिपूर्ण आहे, संपूर्ण मर्यादेमध्ये आणि सर्व गुण आणि शक्तींचा वापर करून ती आपला इथं रोल प्ले करत आहे.
या सृष्टीवर जशी आत्म्याची अवस्था तशीच तिची व्यवस्थाही होते आणि त्यामुळे ही सृष्टी सुद्धा आत्म्याप्रमाणेच हर प्रकारे सात्विक असते. 100% सुख, शांती आणि पावित्र्याचं इथं राज्य आहे. सतयुगाचे प्रथम राजकुमार आणि राजकुमारी श्री राधा आणि श्री कृष्ण, ज्यांचंच स्वयंवरानंतरचं रूप म्हणजे श्री लक्ष्मी आणि श्री नारायण यांचं राज्य आहे. 1250 वर्ष या नाटकामध्ये रोल प्ले करत करत आत्म्याची थोडीशी शक्ती क्षीण होते. त्रेतायुगाला सुरुवात होते. त्रेतायुग ही 1250 वर्षाचे, ज्यामध्येही आत्मा सतोप्रधानच आहे, परंतु सतयुगाच्या तुलनेने थोडीशी त्याची सात्विकता कमी होते आणि त्यामुळे सुख, शांती आणि पावित्र्याचं प्रमाण सुद्धा, पर्सेंटेज सुद्धा कमी होतं. या त्रेतायुगामध्ये जी आत्मा 16 कलांनी संपन्न होती सतयुगामध्ये, तिच्या 2 कला कमी होतात आणि 14 कला संपन्न ती त्रेतायुगामध्ये असते. आत्म्याची थोडीशी शक्ती क्षीण होते. त्याप्रमाणेच प्रकृतीमध्ये पण थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतं. पण तरी सुद्धा त्रेतायुगात, म्हणजेच जिथं रामसीतेचं राज्य आहे, रामराज्यामध्ये सुद्धा सुख, शांती आणि पावित्र्य होतं. हे सतयुग आणि त्रेतायुग जो स्वस्तिकाचा उजवा भाग आहे, या 2500 वर्षांमध्ये या सृष्टीवर स्वर्ग होता. कुठल्याच प्रकारची नकारात्मकता, दुःख, अशांती याचं नामोनिशान नव्हतं. कारण आत्मा नुकतीच परमधामवरून या सृष्टीवर रोल प्ले करण्यासाठी आली होती आणि आपला रोल प्ले करत असताना ती पूर्णपणे आत्मभानामध्ये होती. तिला पूर्ण ही जाणीव होती की मी एक आत्मा आहे आणि हे शरीररूपी वस्त्र परिधान करून मी इथं एक रोल प्ले करत आहे. अशी 2500 वर्ष ती देहामध्ये राहत राहत 2500 वर्षांनी ती हळूहळू स्वतःला विसरते की मी आत्मा आहे आणि हा देह म्हणजेच मी आहे असं समजायला लागते. 2500 वर्षांनी द्वापर युगाची सुरुवात होते. द्वापर म्हणजेच जिथं एकतेपासून अनेकतेला सुरुवात होते. सतयुग आणि त्रेतायुग हा असा काळ आहे की जिथं या सृष्टीवर एक धर्म, एक राज्य, एक भाषा आणि एक मत असणारी दुनिया होती. परंतु द्वापर युगापासून आत्मा या शरीराशी अटॅच झाली, स्वतःला विसरली आणि तिथूनच अनेकतेला, विभाजनाला पण सुरुवात झाली. आणि अटॅचमेंटमुळं आपल्यामध्ये विकार आले. शरीराशी अटॅचमेंट झाल्यामुळं कामविकार आला. शरीराशी संबंधित व्यक्तींशी अटॅचमेंट झाल्यामुळं मोहविकार आला. वस्तूंशी अटॅचमेंट झाल्यामुळं लोभ निर्माण झाला. पोस्ट, पोझिशन, प्रॉपर्टी याच्याशी अटॅचमेंट झाली, त्यातून अहंकार निर्माण झाला. आणि या सगळ्या अटॅचमेंट्सना थोडा जरी कुठं धक्का पोहोचला, त्यातून क्रोध निर्माण होतो. म्हणजे अटॅचमेंटमुळं आत्म्यामध्ये विकार आले, त्यामुळे आत्मा दुःखी झाली आणि दुःखी झाली म्हणून ती द्वापर युगापासून भक्ती करायला सुरू झाली. द्वापर युगापूर्वी भक्ती केली जात नव्हती, कारण आत्मा स्वतःच देवस्वरूपामध्ये होती. तिचं देवत्व जागृत होतं. पण द्वापर युगापासून ती स्वतःच्या देवत्वाला विसरली आणि एक साधारण मनुष्य रोल या सृष्टी नाटकामध्ये ती प्ले करायला लागली. सुरुवातीची भक्ती ही अव्यभिचारी भक्ती होती. फक्त एकच ईश्वर परमात्मा शिवाचीच आराधना केली गेली. म्हणून भारतामध्ये सगळी जुनी मंदिरं ही शिवमंदिर आहेत. त्यानंतर जशी जशी भक्ती वाढत गेली तसं तसं सतयुगातले जे महान देवात्मे आहेत, राधे कृष्ण आणि लक्ष्मीनारायण यांची भक्ती सुरू झाली. आणखी भक्ती वाढत गेली, विस्तारित होत गेली. तसं रामसीतेची भक्ती सुरू झाली. आणि त्यानंतर अनेक इतर देवता जसं गणपती आहेत, हनुमान आहेत, दत्त आहेत, अशा अनेक देवतांची भक्ती सुरू झाली आणि भक्ती व्यभिचारी होत गेली. या 1250 वर्षाच्या काळामध्येच या सृष्टीच्या अधोगतीला थांबवण्यासाठी परमात्म्याचा तर तो येण्याचा काळ नव्हता, कारण परमात्म्याने सांगितलेलं आहे, मी अति धर्मग्लानीच्या वेळेस येतो.
ही तर जस्ट धर्मग्लानीची सुरुवात आहे. आणि त्यामुळे काही धर्म आत्म्यांनी या सृष्टीच्या अधोगतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांच्या मध्ये, समाजामध्ये ज्या त्रुटी होत्या त्याला दूर करण्यासाठी उपदेश करायला सुरुवात केली. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला 2500 वर्षापूर्वी आले इब्राहिम. त्यांनी समाजामधल्या अव्यवस्थेला बघितलं. लोकांच्या मध्ये जीवन जगण्याची काही नियम नाही, शिस्त नाही, म्हणून त्यांनी लोकांना काही नियम शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या शिकवणीला आपल्या जीवनामध्ये फॉलो करणाऱ्या लोकांचा एक समूह तयार झाला, ज्याचंच रूपांतरण पुढे जाऊन इस्लाम धर्मामध्ये झालं. पण सगळ्यांनीच त्या इस्लाम धर्माच्या सूत्रांचा अवलंब नाही केला. त्यामुळे या सृष्टीची अधोगती जशी आहे तशीच पुन्हा सुरू राहिली. मग काळ आला साधारण 2200 वर्षापूर्वी गौतम बुद्धांचा. गौतम बुद्ध जेव्हा या सृष्टीवर आले तेव्हा अनेक राजे आपल्या अतिमहत्वाकांक्षेमुळे विनाकारण युद्ध करायचे, अनेक निष्पाप जीव मारले जायचे, शिकार केली जायची. या अनेक विचित्र प्रथांमुळे या समाजामध्ये खूप हिंसा होती. म्हणून गौतम बुद्धांनी लोकांना अहिंसेचा उपदेश करायला सुरुवात केली. अहिंसा परमो धर्म, दया धर्म का मूल है, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही फॉलो करणाऱ्या लोकांचा एक ठराविक समूह तयार झाला, ज्याचं रूपांतरण पुढे जाऊन बौद्ध धर्मामध्ये झालं. पण सगळ्याच समाजातल्या लोकांनी या अहिंसेला पालन नाही केलं. अगदी एक काळ तर असा आला की जे बौद्ध धर्माला मानत होते ते सुद्धा अहिंसेला पालन करत नाहीयेत. आजच बघा ना, ज्या ज्या देशांमध्ये बौद्ध धर्म प्रामुख्याने बघायला मिळतो, जपान, कोरिया, चायना, तैवान, तर तिथं आपल्याला प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये हे नॉनव्हेज पदार्थ बघायला मिळतील. आणि तिथं अशा प्राण्यांचा वापर केलेला असतो ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे सगळ्यात जास्त हिंसा आज त्या देशांमध्ये चालते ज्या देशातल्या धर्माची मूळ शिकवण अहिंसा आहे. आणि त्यामुळे अर्थातच ही सृष्टीची अधोगती पुन्हा ही अशीच चालत राहिली. त्यानंतर 2000 वर्षापूर्वी काळ आला तो येशू ख्रिस्तांचा. येशू ख्रिस्त जेव्हा या सृष्टीवर आले तेव्हा त्यांनी बघितलं की लोकांच्या मध्ये खरेपणा नाही आहे, एकमेकांच्या विषयी नफरत आहे, द्वेष आहे. आणि म्हणून त्यांनी लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला की गॉड इज लव्ह अँड गॉड इज ट्रूथ. सत्यता आणि प्रेम या दोन मूल्यांना त्यांनी समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. या दोन मूल्यांना सुद्धा आणि येशू ख्रिस्तांच्या शिकवणीला सुद्धा फॉलो करणाऱ्या लोकांचा पुन्हा एक समूह तयार झाला, ज्याचं कालांतराने परिवर्तन हे ख्रिश्चन धर्मामध्ये झालं. आणि ख्रिश्चन धर्माला फॉलो करणाऱ्या लोकांनी सुद्धा कालांतराने या दोन गुणांचं आचरण सोडलं. बघा ना, जे ख्रिश्चन्स, इंग्रज, ज्यांनी भारताबरोबरच जगातल्या अनेक देशांवर राज्य केलं, प्रत्येक देशाचं त्यांनी विभाजन केलं. तिथं फोडा आणि राज्य करा ही युक्ती वापरली, एकमेकांच्या विषयी नफरत निर्माण केली, फसवणूक केली, खोटेपणा केला. म्हणजे ज्या धर्माची मूळ शिकवण आहे प्रेम आणि सत्यता, त्याच धर्माच्या लोकांनी प्रेम आणि सत्यतेच्या विरुद्ध आचरण केलं. आणि त्यामुळे पुन्हा या सृष्टीची अधोगती आहे अशीच सुरू झाली. या सर्व धर्मस्थापकांनी खरं तर समाज हितासाठी हे कार्य केलं होतं, प्रबोधन केलं होतं. परंतु त्याचा परिणाम असा झाला की या सृष्टीमध्ये एकाचे अनेक धर्म झाले, विभाजन झालं. आणि त्यामुळे अधोगती अजून जास्त स्पीडमध्ये व्हायला सुरू झाली. जिथं एकता असते तिथं ताकद असते, जिथं विभाजन होतं तिथं ताकद कमी होते. आणि म्हणून या 1250 वर्षाच्या द्वापर युगानंतर आलं कलियुग. कली म्हणजेच अंधार, काळं. अंधार हा नकारात्मकतेचं प्रतीक आहे. जिथं दुःख आहे, अज्ञान आहे, भीती आहे, तिथं
अंधार आहे. या संपूर्ण सृष्टीवर कलियुगामध्ये अज्ञानाचा अंधार पसरला. अति विकार, अति दुःख आणि त्यामुळे अति भक्ती. प्रत्येक व्यक्ती हा ईश्वराला शोधायला लागला आणि त्यामुळे भक्तीच्या नावाखाली सुद्धा अनेक कर्म, कांड आणि फसवणुकीचे प्रकार सुरू झाले. प्रत्येक गोष्ट या सृष्टीवरची ही अति तमोप्रधान झाली आणि अति तमोप्रधान झाल्यामुळे जिथं अति तिथं माती असं म्हटलं जातं. आणि म्हणून कलियुगाच्या शेवटी तो काळ येतो की जेव्हा या संपूर्ण सृष्टीचं पुन्हा महापरिवर्तन होतं. कारण ही सृष्टी एका चक्रासारखी आहे ना. आणि म्हणून कलियुगाचा अंत म्हणजे अंत नाही आहे, परंतु ती पुन्हा सतयुगाची सुरुवात आहे. या एक चक्राला एक कल्प म्हटलं जातं. आणि जेव्हा एक कल्प संपतं, कलियुगाचा अंत आणि सतयुगाच्या सुरुवातीचा काळ, तो काळ आहे संगमयुग. हे 5वं युग आहे जे गुप्त आहे. कलियुगाच्या अंताला जेव्हा अति धर्मग्लानीचा काळ येतो, धर्मग्लानीची लक्षणं हजारो वर्षांपूर्वी शास्त्रांमध्ये लिहून ठेवलेली आहेत की एक काळ असा येईल ज्या वेळेला अन्न पुडीमध्ये बांधून मिळेल, पाणी पिशवीमध्ये पॅक करून मिळेल, केसांचा शृंगार होईल, कन्या आपल्यावर स्वतःच्या मुखाने मागेल, पवित्र गाय कचऱ्यामध्ये तोंड घालेल, पवित्र ब्राह्मण सुद्धा भ्रष्ट होतील, नीती विना राजनीती सुरू होईल, अशी अनेक लक्षणं धर्मग्लानीची सांगितलेली आहेत. म्हणजेच तो धर्मग्लानीचा काळ पुन्हा आलेला आहे. आणि गीतेमध्ये परमात्म्याने वचन दिलेलं आहे की धर्मग्लानीच्या वेळेला मी या सृष्टीवर येतो आणि अधर्माचा नाश आणि सत्य धर्माची स्थापना करतो. वर्तमान तो काळ चालू आहे. संगमयुग सुरू होऊन 80 वर्षापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे की जेव्हा परमात्मा ब्रह्माच्या माध्यमातून सत्य ज्ञान देऊन मनुष्याच्या परिवर्तनाद्वारे या संपूर्ण सृष्टीचं परिवर्तन करत आहेत. आणि तो महापरिवर्तनाचा काळ संगमयुगाचा एक अल्पयुग आता सध्या सुरू आहे. या संगमयुगानंतर येणारा काळ असणार आहे सतयुग. म्हणजेच एक चक्राचा अंत आणि दुसऱ्या चक्राची पुन्हा सुरुवात. परंतु हा जो काळ आहे संगमयुगाचा काळ, हा अति महत्वाचा काळ आहे. म्हणून म्हटलं जातं की काळ जसा बदलत जातो तसा तो आपल्याकडून सुद्धा बदलाची अपेक्षा करत असतो. आणि काळाची गरज जर आपण ओळखली, काळानुसार आपण जर स्वतःलाही बदलायला लागलो तर आपण काळाबरोबर पुढे पुढे जात राहतो. आणि काळाची गरज जर आपण नाही ओळखू शकलो तर काळ पुढे निघून जातो, आपण मागे राहतो. आणि एक वेळ अशी येते की ज्या वेळेला आपल्याला जबरदस्तीने बदलावं लागतं. पण तो जबरदस्तीने बदलण्याचा जो काळ आहे तो अति कष्टदायी आणि अति दुःखदायी असतो. म्हणून काळाला ओळखा. वर्तमान चालू असलेला संगमयुगाचा काळ हा या सृष्टीच्या महापरिवर्तनाचा काळ आहे. आणि या काळामध्ये आपल्याला सुद्धा परिवर्तन व्हायचे. परमात्मा त्यासाठी आपल्याला सत्य ज्ञान आणि राजयोगाच्या द्वारे ती परिवर्तनाची शक्ती सुद्धा देत आहेत. तर त्या काळाला ओळखूया आणि त्याच्याबरोबर आपणही परिवर्तित होऊया. हे नाटक म्हणजे आत्मा, परमात्मा आणि प्रकृती यांचा अनादी अविनाशी 5000 वर्षांचा खेळ आहे. अनादी आणि अविनाशी याच्यासाठी म्हटलेलं आहे की याचा आदी आणि याचा अंत हे कुणीही सांगू शकत नाही. हे अनादी काळापासून चालत आलेलं आहे आणि अनंत काळापर्यंत हे अशाच प्रकारे नाटक चालत राहणार आहे. जसं की एक नाटक आपण रेकॉर्ड करतो, 3 तासाची फिल्म रेकॉर्ड केली आणि ती जेव्हाही आपण प्ले करतो तर ती फिल्म सेकंड बाय सेकंड सेम प्ले होत राहते, रिपीट होत राहते. त्याचप्रमाणे हे 5000 वर्षांचं नाटक दर 5000 वर्षांनी सेम प्ले होत राहतं, रिपीट होत राहतं. याच्यामध्ये प्रत्येक आत्मा आपला रोल ॲक्युरेट प्ले करत राहते. त्यामुळे बऱ्याच लोकांचा पार्ट बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की हे असे का वागतात, हे असं का करतात. तर याचं उत्तर आपल्याला यामध्ये मिळतं की त्यांचा तसा रोल आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागी योग्य आहे. कारण नाटकामध्ये प्रत्येक भूमिकेचं महत्त्व असतं.
या नाटकामधली आपली जी भूमिका आहे ही आपल्याला समजून घ्यायची आहे. कारण कोणतंही नाटक आपल्याला काय सांगतं, ना अटक, म्हणजे आपल्याला त्या भूमिकेमध्ये अडकायचं नाहीये. ती भूमिका वठवायची जरूर आहे, पण त्याच्यापासून अलिप्तही राहायचंय. आपण एक कलाकार आहोत, आपला पार्ट प्ले करत आहोत, तो चांगल्या प्रकारे प्ले करून त्यानंतर त्याच्यापासून आपल्याला डिटॅचही होता आलं पाहिजे. तर आपण आपली भूमिका अति चांगल्या प्रकारे वठवू शकतो. जसं आता आपण या सृष्टीला एका चक्राच्या रूपामध्ये पाहिलं, तसंच गीतेमध्ये सुद्धा एक वर्णन आहे ज्याला ऊर्ध्वमूलम अधशाखा असं म्हटलेलं आहे. ह्या सृष्टीचं वर्णन एका उलट्या झाडाच्या रूपामध्ये केलेलं आहे की ज्याची मुळं वर आहेत आणि विस्तार खाली आहे. जनरली झाडाची मुळं खाली असतात आणि त्याचा विस्तार वर असतो. परंतु या मनुष्य सृष्टीरूपी कल्पवृक्षाचं बीज हा परमात्मा आहे, जो वर आहे आणि त्याचा विस्तार खाली आहे. जो मुळाचा भाग आहे तो गुप्त आहे, त्याच्या वरचा भाग आपल्या दृष्टीस पडतो. तर या सृष्टीरूपी कल्पवृक्षामध्ये सुद्धा मुळाचा जो भाग आहे तो म्हणजे संगमयुगाचा काळ आहे, ज्यामध्ये परमात्मा येऊन या सृष्टीमध्ये या नवीन वृक्ष निर्मितीचं कार्य करत आहेत. परंतु ते गुप्त रूपामध्ये चालू आहे. परंतु त्या संपूर्ण वृक्षाचा तो आधारही आहे. जेव्हा या सृष्टीवर नवीन वृक्ष निर्माण होतो, त्याचं जे खोड आहे ते एक सलग असतं, त्याला फांद्या नसतात. म्हणजेच तो सतयुग आणि त्रेतायुगाचा काळ आहे, ज्यावेळेस या सृष्टीवर एक धर्म, एक राज्य, एक भाषा, एक मत असणारी दुनिया होती. द्वापर युगानंतर त्याला फांद्या फुटायला सुरुवात झाली. सगळ्यात पहिल्यांदा फांदी फुटली ती इब्राहिमद्वारे इस्लाम धर्माची फांदी फुटली. त्यानंतर दुसरी फांदी फुटली, गौतम बुद्धांच्या द्वारे बौद्ध धर्माची स्थापना झाली. तिसरी फांदी फुटली, येशू ख्रिस्तांच्या द्वारे ख्रिश्चन धर्माची स्थापना झाली. चौथी फांदी फुटली, शंकराचार्यांच्या द्वारे संन्यास धर्माची स्थापना झाली. हे सगळे धर्म जेव्हा स्थापन झाले तेव्हा सुरुवातीला ते सात्विकच होते, पण या सृष्टीवरची प्रत्येक गोष्ट ही सतो, रजो आणि तमो अवस्थेतून जात असते. त्याचप्रमाणे हे धर्म सुद्धा या तीनही अवस्थेतून गेले आणि जेव्हा कलियुगाचा काळ आला तेव्हा त्या फांद्यांनाही उपफांद्या फुटायला लागल्या. त्याचबरोबर अनेक छोटे छोटे धर्म, मठ, पंथ, संप्रदाय स्थापन झाले आणि हा वृक्ष खूप मोठ्या प्रमाणात विस्तारित झाला. आणि म्हणून हा धर्मग्लानीचा जो काळ आहे, अशा वेळेला परमात्मा या सृष्टीवर येतात आणि जसं एक झाड पडण्यापूर्वी त्याच्या बीजापासून पुन्हा दुसरं झाड निर्माण होतं, तसं या सृष्टीचा विनाश होण्यापूर्वी, परिवर्तन होण्यापूर्वी परमात्मा या सृष्टीवर येऊन पुन्हा नवीन झाडाची कलम लावत आहेत आणि नवीन कल्पाची सुरुवात होत आहे. हा तो काळ आहे की ज्या वेळेस कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात होते आणि एका नवीन युगामध्ये आपण प्रवेश करत आहोत. तर यासाठी आपण सर्वांनी काळाला ओळखायचे आणि पुन्हा एक आत्मिक स्वधर्मामध्ये, आत्म्याचा जो खरा धर्म आहे, शांती, पवित्रता, त्या धर्मामध्ये स्थित राहण्याचा अभ्यास करायचे. तर आपण पुन्हा या सृष्टीवर एक धर्म, एक राज्य, एक भाषा, एक मत असणारी सृष्टी निर्माण करू शकतो. तर चला आता आपण याचा अनुभव घेऊया. स्थिर बसा. आपलं सगळं लक्ष मस्तकाच्या मध्यभागी एकाग्र करा आणि अनुभव करा या मस्तक मध्यामध्ये चमकणारी ज्योतिर्बिंदू स्वरूप मी एक चेतना शक्ती आत्मा आहे. जेव्हा मी आत्मा या सृष्टीरूपी रंगमंचावर माझा रोल प्ले करण्यासाठी आले, तो सुरुवातीचा काळ पहा. मी देव स्वरूपामध्ये होते, सर्व गुण संपन्न होते. सुरुवातीला मी खूप सुंदर या नाटकामध्ये रोल प्ले केला. एका सात्विक शरीराच्या आधारे मी रोल प्ले करत गेले
एक रोल प्ले केला, तो संपला. दुसरं वस्त्र धारण केलं, तो रोल संपला, तो देह सोडला. तिसरं धारण केलं. अशा प्रकारे या सृष्टी नाटकामध्ये अनेक रोल प्ले करत करत हळूहळू माझी शक्ती क्षीण झाली. आणि जेव्हा माझी शक्ती क्षीण झाली, माझी स्मृतीही परिवर्तित झाली. मी स्वतःला विसरले की मी एक आत्मा आहे. मी स्वतःला देह समजायला लागले. विकार आल्यामुळे मी दुःखी झाले आणि त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी भक्तीला सुरुवात केली. कधी या देवतेची भक्ती, तर कधी त्या देवतेची भक्ती. कधी या धर्मामध्ये रोल प्ले केला, तर कधी त्या धर्मामध्ये रोल प्ले केला. आणि अशा प्रकारे भटकत भटकत अगदी शक्तिहीन होऊन मी कलियुगाच्या अंतापर्यंत पोचले, की जिथं चारी बाजूला खूप अंधार आहे, काळोख आहे, कोणतीही दिशा दिसत नाहीये. आणि अशा वेळेला माझ्याजवळ एक आशेचा किरण येऊन पोहोचला. कोणत्या ना कोणत्या माध्यमाने परमात्म्याची खरी ओळख झाली. त्यांनी दिलेलं सत्य ज्ञान प्राप्त झालं आणि जीवनामध्ये पुन्हा सकारात्मक परिवर्तनाला सुरुवात झाली. अनुभव करा सत्य ईश्वरीय ज्ञान आणि ईश्वराचं सानिध्य. याच्या आधारे आता माझं जीवन खूप सुंदर, सुखी आणि शक्तिशाली बनत निघालेलं आहे. आता माझ्या जीवनामध्ये एक सुखद प्रकाश आलेला आहे. मार्ग सापडलेला आहे. ईश्वर माझ्या साथ आहे आणि आता निश्चितच मी माझ्या देवपदाला पुन्हा प्राप्त करणार आहे. ओम शांती. तर आता आपण जे सृष्टी चक्राला समजून घेतलं, हे या सृष्टी नाटकाचं ज्ञान आपल्याला आपला रोल उत्कृष्ट प्रकारे वठवण्यासाठी मदतगार बनणार आहे. आपण स्वतःला नेहमी मी एक ॲक्टर आहे, या सृष्टीरूपी स्टेजवर आहे आणि माझा रोल प्ले करत आहे, या स्मृतीमध्ये ठेवून जर कर्म केलं तर आपलं कर्म हे अति सुंदर बनतं. यालाच आपण अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया की या 5000 वर्षांच्या चक्रामध्ये कसे आपण जन्म घेतो, कसं कर्म करतो, हे विस्तृत रूपात आपण पुढील सत्रामध्ये जाणून घेऊयात. धन्यवाद.